हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण लिपिड मेटाबॉलिझम हा आपला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. ह्या टॉपिकमधला पहिला जो बीट आहे तो म्हणजे बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड, राईट. त्यानंतर आपण बीटा ऑक्सिडेशन शिकणार आहोत. तर हे दोनच बीट आपल्याला लिपिड मेटाबॉलिझममध्ये स्टडीसाठी आहेत. तर बायोसिंथेसिसमध्ये थोडेसं बीट एक्सटेन्शन आहे, त्याच्यामध्ये 3 सब बीट येतात आणि त्यांचा थोडासा स्टडी तुम्हाला आहे स्टडीला, ठीक आहे. तर जसं कार्बोहायड्रेट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण शिकलो, कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये काही प्रमाणात तयार होत असतं किंवा तुम्ही जे फूड मटेरियल खाल्लं जातं त्यापासून ते तयार होतं. तसंच हा लिपिड कंटेंट आहे. लिपिडसुद्धा तुम्ही जे फूड मटेरियल खाता त्यामध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे जर तुम्ही भाजीमध्ये जर तेल घातलेलं असतं तर तेल हे लिपिड कंटेंट असतो आणि त्याचीसुद्धा गरज आपल्या बॉडीला असते, राईट. तर हा असा लिपिड कंटेंट तुमच्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्याचं काय रोल आहे किंवा त्याचं कन्व्हर्जन सिम्पलेस्ट फॅटी ॲसिडमध्ये कसं होतं किंवा त्याचं कन्व्हर्जन कसं होत राहतं. म्हणजे समजा एका कंपोनंट काढून दुसऱ्या कंपोनंटकडे जे पासिंग केलं जातं फॅटी ॲसिडचं, ते कसं केलं जातं, लिपिड कुठं स्टोअर करून ठेवलं जातं, त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने किंवा त्याचं सिम्प्लिफाईड कशा पद्धतीने केलं जातं. तर महत्त्वाच्या 3 स्टेप आहेत त्या आपण बघणार आहोत, राईट. तर आपण जस्ट आपला नेक्स्ट बीट स्टार्ट करूया, तो म्हणजे बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड, ठीक आहे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन त्याचं पाहूया. लिपिड मेटाबॉलिझम इज द सिंथेसिस अँड डिग्रेडेशन ऑफ लिपिड्स इन सेल्स इन्व्हॉल्विंग द ब्रेकडाऊन अँड स्टोरेज ऑफ लिपिड्स, storage of fats for energy, and the synthesis of structural and functional lipids such as those involved in the construction of cell membranes, right. तर फूड मटेरियल जे खात असताय त्यामध्ये जे लिपिड असतो त्याचं फॉर्मेशन आणि त्याचं ब्रेकडाऊन या दोन्ही गोष्टी सेलमध्ये होत असतात. तर काही प्रमाणात ते लिपिड स्टोअरसुद्धा करून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ एनर्जी. जेव्हा आपल्या फूडला आपण फूड मटेरियल खाल्लेलं नसतं अशा वेळेला त्याचा एनर्जी सोर्स म्हणून आपण यूज करतो. इन ॲनिमल्स दीज फॅट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड ऑर आर सिंथेसाइज्ड बाय द लिव्हर. बऱ्याच वेळेला आता ऑइली कंटेंट ॲनिमल्स खातीलच असं नाही, तर त्या ॲनिमल्सना त्यांचं जे ऑइली कंटेंट आहे ते मिळण्यासाठी किंवा त्याचं कन्व्हर्जन होण्यासाठी लिव्हरमध्ये नॅचरली काय केलं जातं, त्यांच्या बॉडीमध्ये फॅट सिंथेसाइज केलं जातं. जे काय त्यांनी फूड मटेरियल खाल्लेलं आहे त्याच्यापासून लिव्हर काय करतो, ते जे फूड मटेरियल आहे त्या फूड मटेरियलपासून फॅटचं कन्व्हर्जन करतो. वेदर जर त्यांनी कार्बोहायड्रेट खाल्ला असेल किंवा प्रोटीन खाल्ला असेल त्याचं कन्व्हर्जन ते फॅटमध्ये करतं. हे कोण करतं, ऑर्गन कुठला, तर लिव्हर. लायपोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग दीज फॅट्स. शक्यतो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये फॅट तयार होतं त्या प्रोसेसला आपण लायपोजेनेसिस, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, लायपो स्टँड्स फॉर लिपिड. So formation of lipid inside your body is called as a lipogenesis, ठीक है. The majority of the lipids found in the human body from ingesting food are triglycerides and cholesterol. जे काही तुम्ही ह्युमन बिंग जे काही फूड मटेरियल खातो त्याचे महत्त्वाचे 2 सोर्स, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉन व्हेजिटेरियनमध्ये जे कुठल्याही ॲनिमलचं तुम्ही फ्लेश जेव्हा खाता त्या फ्लेशमध्ये फॅट असतं. त्या फॅटपासून तुम्हाला डायरेक्ट फूड मटेरियल सोर्स मिळतो फॅटी ॲसिडचा. त्या फॉर्मला आपण कोलेस्टेरॉल म्हणतो. आणि दुसरा जो आहे तुम्हाला तो म्हणजे ट्रायग्लिसराइड्स आहे. शक्यतो हे तुम्ही जे खाण्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे तेल वापरता भाज्यांसाठी किंवा चपातीला वगैरे जे लावण्यासाठी, तर त्यापासून हे महत्त्वाचे 2 सोर्स आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर ना हे काही स्टेजेस आहेत. पूर्ण बायोसिंथेसिस फॅटी ॲसिड स्टडी करण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड हे तुम्हाला मी 2 बीटमध्ये टॉपिक घेणार आहे, कारण की हा फारच लेंदी आहे आणि तुम्हाला ते फार बोर होईल. त्यामुळं शक्यतो ह्यातले जे स्टेजेस आहेत हे तुम्हाला मी 2 बीटमध्ये शिकवणार आहे. बायोसिंथेसिस त्यामध्ये स्टेजेस आहेत महत्त्वाचे 3 आहेत. प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल कोए अँड NADPH. आत्ता यातले बऱ्याच असे काही शब्द आहेत. हे शब्द तुम्हाला अगोदर म्हणजे क्रेब्स सायकलमध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये म्हणा किंवा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमच्या कुठल्याही स्टेजमध्ये ही नावं गेलेली असतील. त्यामुळे ते नाव असल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की साधारण हे कुठं गेलेलं आहे.
मग ठीक आहे, जरी नाही लक्षात आलं तर तुम्हाला वाटायला पाहिजे हां ह्याची रिॲक्शनची लिंक आहे ते दुसऱ्या सायकल्सशी कनेक्टेड आहे. इतकं जरी लक्षात आलं तरी भरपूर झालं. दुसरं आहे कन्व्हर्जन ऑफ ॲसिटिल कोए टू मॅलोनिल कोए. ह्या दोन अजून एक रिॲक्शन आहे. त्यानंतर तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ फॅटी ॲसिड सिंथेज कॉम्प्लेक्स. फॅटी ॲसिड तयार करण्यासाठी जो कॉम्प्लेक्स तयार केला जातो फॅटी ॲसिड फॉर्मेशन करण्यासाठी, तर त्याची एक रिॲक्शन वेगळी आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली आणि परत नंतर 4 कंपोनंट येतात. जो थर्ड बीट आहे रिॲक्शन ऑफ फॅटी ॲसिड सिंथेस कॉम्प्लेक्समध्ये पहिला आहे फॅटी ॲसिड सिंथेस कॉम्प्लेक्स हाच, त्यानंतर ना डिनोव्हो सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड, थर्ड आहे एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ फॅटी ॲसिड सिंथेस, आणि त्यानंतर रेग्युलेशन ऑफ फॅटी ॲसिड मेटाबॉलिझम आणि रेग्युलेशन ऑफ अकाइल कोए कार्बॉक्सिलेज. यातले आपण बीट आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघणार. आपण आत्ताच्या लेक्चरला फक्त फोकस करणार आहोत प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल कोए अँड NADPH आणि कन्व्हर्जन ऑफ ॲसिटिल कोए टू मॅलोनिल कोए. हे 2 बीटवरतीच आपण जास्त फोकस करणार आहोत. आता डी नोव्हो सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड्स ऑकर्स इन लिव्हर, हे आपण मगाशी पाहिलं. किडनी, ॲडिपोज टिश्यू अँड लॅक्टेटिंग मॅमरी ग्लँड. ज्या वुमन्स म्हणा किंवा असे काही मदर्स असतील पूर्ण मॅमल्समध्ये की जे मिल्क इजेट करत असतात आपल्या बेबीला फीडिंग करण्यासाठी, अशा लेडीजमध्ये सुद्धा काय असतं लॅक्टेटिंगमध्ये मेमरी ग्लँडमध्ये फॅटी ॲसिड फॉर्मेशन होत असतं. एन्झाईम्स आर लोकेटेड इन द सायटोझोमल फ्रॅक्शन ऑफ द सेल. जे काही सेल आहेत जिथं फॅटी ॲसिड फॉर्मेशन होणार आहे त्या ठिकाणी सायटोप्लाझममध्ये काही प्रमाणात वेगवेगळे एन्झाईम्ससुद्धा प्रेझेंट असतात की जे एन्झाईम्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनपासून हे फॅट्स तयार करतात. इट इज कॉल्ड ॲज अ एक्स्ट्रा मायटोकॉन्ड्रियल ऑर सायटोप्लाझमिक फॅटी ॲसिड सिंथेस कॉम्प्लेक्स. जरा किचकट नाव आहेत पण बघितलं तुमच्या लक्षात येईल. एक्स्ट्रा मायटोकॉन्ड्रियल म्हणजे असे कंपोनंट जे मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर आहेत त्याला म्हणायचं एक्स्ट्रा मायटोकॉन्ड्रियल. दुसरा पार्ट म्हणजे सायटोप्लाझमिक फॅटी ॲसिड, त्याच्या पोझिशननुसार नाव दिलंय, सायटोप्लाझममध्ये आहे म्हणून त्याला सायटोप्लाझमिक म्हणायचं. फॅटी ॲसिड फॉर्म करतो म्हणून त्याचं नाव घेतलंय. सिंथेज मीन सिंथेसिस आणि सिस्टीम, कारण की ह्या कॉम्प्लेक्स असल्यामुळं त्याला आपण एक सिस्टीम असं नाव दिलं आहे. सो धिस स्ट्रक्चर म्हणजे जे फॅटी ॲसिड तयार करतो आपल्या बॉडीमध्ये त्याला त्या कॉम्प्लेक्सला नाव आहे सायटोप्लाझमिक फॅटी ॲसिड सिंथेस कॉम्प्लेक्स. ठीक आहे, दुसरं नाव आहे एक्स्ट्रा मायटोकॉन्ड्रियल, हे त्याला दुसरं नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा मेजर फॅटी ॲसिड सिंथेसाइज इन अ डिनोव्हो इज अ पामिटिक ॲसिड. ॲक्च्युली पामिटिक ॲसिड हा जो फॉर्म आहे त्याचं स्ट्रक्चर दिले केमिकली, त्याला 16 कार्बन असतात आणि हा पामिटिक ॲसिड जो आहे तो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडनी तयार झालेला आहे. ठीक आहे, किंवा त्याला ते नाव आहे ऑर नाव आहे. इट ऑकर्स इन अ लिव्हर, ॲडिपोज टिश्यू, किडनी, ब्रेन, लॅक्टेटिंग मेम्ब्रेन, हे सेम आहे. ठीक आहे, त्यानंतर ना NADPH मगाशीच आपण वाचलं. NADPH प्रोव्हाइड्स रिड्युसिंग इक्विव्हॅलंट. NADPH is produced from HMP shunt and Malick enzyme reaction. तुम्हाला मी HMP shunt काय असतो हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन, पण जास्त तुम्हाला त्याचं इन डिटेल नाही आहे. फक्त लक्षात ठेवा की HMP shunt नावाची एक रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये NADPH हा स्ट्रक्चर तयार होतो. ओके, एन्झाईम मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोए डिलिव्हर्ड टू सायटोप्लाझम, 1 molecule of NADPH is formed. जेव्हा ॲसिटिल कोए सायटोप्लाझममध्ये एंटर केला जातो प्रत्येक रिॲक्शनच्या वेळेला एक NADPH रिलीज होत राहतो, राईट. आणि ATP सुद्धा रिलीज होतो जो एनर्जी सोर्स म्हणून काम केला जातो. आता महत्त्वाच्या स्टेजेस आहेत प्रोडक्शन ऑफ ही. याच्या अगोदरचं जे होतं थोडंसं इंट्रोडक्शन होतं की कुठले कुठले कंपोनंट साधारण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता पहिला बघा प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल कोए अँड NADPH, हे प्रोडक्शन कसं होतं ते बघणार आहोत. त्यानंतर ना कन्व्हर्जन बघणार आहोत, ॲसिटिल कोएचं मॅलोनिल कोए कसं तयार होतं. ठीक आहे, तर पहिलं आहे प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल कोए अँड NADPH. हे दोन कंपोनंट कसे तयार होतात बघा. ॲसिटिल कोए इज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर डिनोव्हो सिंथेसिस ऑफ अ फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड फॉर्मेशनच्या प्रोसेसला आपण डिनोव्हो सिंथेसिस म्हणतो, जी आपण पुढं बघणार आहोत. ठीक आहे, तर त्या प्रोसेससाठी जो ॲसिटिल कोए लागतो हा स्टार्टिंगचा आहे. जर ॲसिटिल कोए त्या रिॲक्शनमध्ये किंवा त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर नसलं तर
डिनोव्हो सिंथेसिस पासून फॅटी ॲसिड तयार होणार नाही, ही पहिली गोष्ट. ॲसिटिल कोए इज प्रोड्युस्ड इन द मायटोकॉन्ड्रिया बाय द ऑक्सिडेशन ऑफ अ पायरुवेट फॅटी ॲसिड्स, डिग्रेडेशन ऑफ कार्बन स्केलेटन ऑफ सर्टन अमायनो ॲसिड्स अँड फ्रॉम कीटोन बॉडीज. ज्या रिॲक्शनमध्ये आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच रिॲक्शनमध्ये म्हणजे कार्बोहायड्रेटचे असू दे, प्रोटीनचे असू दे, फॅटचे असू दे, प्रत्येक ठिकाणी ॲसिटिल कोएला फार महत्त्व आहे. त्या प्रत्येक कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या कुठल्या ना कुठल्या रिॲक्शनमध्ये 100% ॲसिटिल कोए हा रिलीज होतो. ठीक आहे. आणि हा रिलीज झाल्यानंतरनं ह्याचा यूज इथं केला जातो म्हणजे फॅटी ॲसिड फॉर्मेशनसाठी. आता इथं एक्झाम्पल दिलंय म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट. पायरुवेट ग्लायकोलिसिसमध्ये लास्ट स्टेज आहे. हा पायरुवेट काय करतो की पायरुवेट पासून ॲसिटिल कोए तयार होतो. ठीक आहे. ही एक रिॲक्शन आहे. त्यानंतर फॅटी ॲसिड पासून आहे. कार्बन स्केलेटन म्हणजे काय, अमायनो ॲसिड जो कंपोनंट आहे जो प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतो. अमायनो ॲसिडमध्ये काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे म्हणजे सी कार्बन हा कंपोनंट असतो. तर ह्या सीला जेव्हा डिग्रेड केलं जातं त्याच्यापासून ॲसिटिल कोए तयार करण्यासाठी सुद्धा मदत होते. मायटोकॉन्ड्रिया आर नॉट परमिएबल टू ॲसिटिल कोए. ॲसिटिल कोएमध्ये कधीही मायटोकॉन्ड्रियामध्ये ॲसिटिल कोए कधीही एंटर करत नाही. हा परमिएबल नाही आहे त्याच्यासाठी. अन अल्टरनेट ऑर अ बायपास अरेंजमेंट इज मेड फॉर द ट्रान्सफर ऑफ ॲसिटिल कोए टू सायटोसोल. बऱ्याच वेळा आता मायटोकॉन्ड्रियामध्ये ॲसिटिल कोए परमिएबल नाही आहे, गोष्ट ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे हा कुठं असणार आहे तर तो सायटोप्लाझममध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲसिटिल कोए कंडेन्सेस विथ ऑक्झॅलो ॲसिटेट इन अ मायटोकॉन्ड्रिया टू फॉर्म सायट्रेट. ॲसिटिल कोए पासून त्याची जेव्हा रिॲक्शन होईल OAA ऑक्झॅलो ॲसिटेट पासून जो मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे, लक्षात घ्या, ऑक्झॅलो ॲसिटेट जो मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे आणि ॲसिटिल कोए जो त्याच्या बाहेरच्या बाजूला आहे, ह्या दोन्हीची रिॲक्शन झाल्यानंतर सायट्रेट तयार होतो. आणि हे तुम्हाला लक्षात येईल की ही क्रेब्स सायकलशी रिलेटेड रिॲक्शन आहे. त्यानंतर सायट्रेट इज फ्रीली ट्रान्सपोर्टेड टू सायटोसोल बाय ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड ट्रान्सपोर्टर. सायट्रिक ॲसिड जो आहे तो ट्रान्सपोर्ट केला जातो एका जागेपासून दुसऱ्या जागेपासून. आता हा सायटोसोलला जातो. सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम. बाय आता हा सायटोप्लाझममध्ये हा सायट्रेट कसा ट्रान्सफर केला जातो, विथ द हेल्प ऑफ ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड. हा कंपोनंट काय करतो, ट्रान्सपोर्टचं काम करतो. म्हणजे सायट्रेट हा क्रेब्स सायकलमध्येच फक्त राहतोय असं नाही, तो बाकीच्या रिॲक्शनमध्ये सुद्धा रोल करतो. सो सायट्रेट इज अगेन कन्वर्टेड इनटू ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड ट्रान्सपोर्टर. हा काय करतो, सायटोप्लाझममध्ये सायट्रेटला आणण्यासाठी मदत करतो. इन सायटोसोल इट इज क्लीव्ड बाय ATP सायट्रेट लायझेज टू लिबरेट ॲसिटिल कोए अँड ऑक्झॅलो ॲसिटेट. जो मायटोकॉन्ड्रियामध्ये OAA होता, ऑक्झॅलो ॲसिटेट होता, तो त्या सायटोप्लाझममध्ये एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर त्याच्यावर ATPची रिॲक्शन होते. ATP रिॲक्शन झाल्यानंतर त्यापासून परत ॲसिटिल कोए आणि ऑक्झॅलो ॲसिटेट या दोन्हीची जी रिॲक्शन झालेली होती ही परत ब्रेकडाऊन होते आणि ही दोन्ही कंपोनंट सेपरेट होतात. ऑक्झॅलो ॲसिटेट इन द सायटोसोल इज कन्वर्टेड टू मॅलेट. ऑक्झॅलो ॲसिटेट जो सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो त्याचं कन्व्हर्जन मॅलेटमध्ये होतं. ही रिॲक्शन वेगळी आहे. मॅलिक एन्झाईम कन्वर्ट्स मॅलेट टू पायरुवेट. मॅलिक एन्झाईम आहे तो काय करतो, मॅलेटचं कन्व्हर्जन पायरुवेट. आता पायरुवेट असा नाही की तो फक्त कार्बोहायड्रेटच्याच ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये असणार नाही, तर तो बाकीच्या ठिकाणी असतो. इवन तुम्हाला माहिती आहे मॅलेट हा कंपोनंट आहे तो तुम्हाला क्रेब्स सायकलमध्ये सुद्धा गेलाय. तर अशा प्रत्येक कंपोनंट एकाच ठिकाणी असतात असं नाही, ते बाकीच्या रिॲक्शनमध्ये पण कुठं ना कुठं तरी प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा, NADPH अँड CO2 आर जनरेटेड इन धिस रिॲक्शन. बोथ ऑफ देम आर युटिलाइज्ड फॉर अ फॅटी ॲसिड सिंथेसिस. म्हणजे मॅलेटचं कन्व्हर्जन, मॅलिक ॲसिड कन्वर्ट्स मॅलेट टू पायरुवेट. जेव्हा मॅलेटचं कन्व्हर्जन पायरुवेटमध्ये होतं तर हे रिॲक्शन होत असताना ह्याच्यामध्ये NADPH प्लस CO2 हे तयार होतात आणि हे तयार झालेले फॅटी ॲसिड तयार करण्यासाठी यूज केलं जातं. हे लक्षात घ्या, मॅलेट पासून पायरुवेट तयार होतं. हे पायरुवेट ग्लायकोलिसिस पासून तयार झालेलं नाहीये, मॅलेट पासून पायरुवेट तयार होतं आणि ह्या रिॲक्शनमध्ये NADPH आणि CO2 तयार होतो. हे दोघं जण कुठं वापरले जातात, फॅटी ॲसिड तयार करण्यासाठी वापरले जातात. ॲक्च्युली ही रिॲक्शन आहे जी आपण मागापासून बघावलोय.
ट्रान्सफर ऑफ ॲसिटिल कोए फ्रॉम मायटोकॉन्ड्रियल टू सायटोसोल. मायटोकॉन्ड्रियामधून ॲसिटिल कोए सायटोप्लाझममध्ये कसा हे पास केला जातो. आता हा पूर्ण आहे मायटोकॉन्ड्रिया आहे, हा आहे सायटोप्लाझमचा पार्ट आहे. इथं मॅट्रिक्समध्ये तुम्हाला पायरुवेट बघायला मिळेल. हा बघा ग्लुकोजपासून आलेला आहे, म्हणजे ही ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे. ग्लुकोज कन्वर्टेड इंटू पायरुवेट, it then pass into the mitochondrial matrix. ओके, मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स मध्ये गेला त्याच्या दोन कंडिशन आहेत पायरुवेटच्या. एक तर त्याचं ॲसिटिल कोए तयार होईल किंवा ॲक्झोलो ॲसिटेट तयार होईल. हे दोन त्याचं ब्रेकडाऊन आहे. ॲक्च्युली ब्रेकडाऊन झाल्यानंतर ना ॲसिटिल कोए आणि ऑक्झॅलो ॲसिटेट परत एकत्र येतो. इट देन कन्वर्टेड इंटू फॉर्मेशन ऑफ सायट्रेट, नॉट पायरुवेट. जेव्हा पायरुवेटचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोए आणि ऑक्झॅलो ॲसिटेट होतं, त्याचं कॉम्बिनेशन होऊन सायट्रेट सिंथेज नावाचा एन्झाईम काय करतो, याच्यावर ॲक्ट करतो आणि या दोन्ही कंपोनंटचं कन्व्हर्जन सायट्रेटमध्ये करतो. जेव्हा बघा एन्झाईम्स फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा PDH कॉम्प्लेक्स असतो तेव्हा पायरुवेटचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएमध्ये होणार आणि पायरुवेट कार्बॉक्झिलेज आहे, तो पायरुवेटचं कन्व्हर्जन ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये करतो आणि हे दोन कंपोनंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा सायट्रेट सिंथेज महत्त्वाचा रोल करतो आणि हा एन्झाईम रिॲक्ट झाल्यावर या दोन्हीपासून सायट्रेट तयार होतो. जेव्हा मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स रिजनमध्ये म्हणजे सेंटरला जेव्हा सायट्रेट तयार होतो, हा सायट्रेट सायटोसोममध्ये, हा जो सायट्रेट आहे तो सायटोप्लाझममध्ये परत एंट्री करतो आणि हा एंट्री केल्यानंतर ना सायट्रेट कन्वर्ट इनटू ऑक्झॅलो ॲसिटेट, ऑक्झॅलो ॲसिटेट कन्वर्ट इनटू मॅलेट, मॅलेट कन्वर्ट टू पायरुवेट. तर ह्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या रिॲक्शन आहे ज्याच्यापासून फॅटी ॲसिड तयार होण्यासाठी फार मदत होते. या तीन रिॲक्शनमध्ये काय काय तयार होतं बघा. एक तर म्हणजे याला कोए लागतो ज्याच्यापासून ॲसिटिल कोए तयार होतो. ATP इथं दिला जातो म्हणजे एनर्जी दिली. परत NAD आणि NADH+ हा जो आहे हा H+ इथं काय होतो, निघून जातो. इट कन्वर्ट इनटू NAD+. प्लस इथं NADP आहे, इट कन्वर्ट्स इनटू द NADH+H+ प्लस CO2 सुद्धा इथून बाहेर पडतो. HMP शंट मगाशीच मी म्हटलं एक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये हा NADPH इथं आलेला असतो आणि ह्या सगळ्यांचा रोल आहे जो फॅटी ॲसिड तयार करण्यासाठी यूज केला जातो. ही पूर्ण रिॲक्शन जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही जे मगापासून जे मी सांगायला लागले इथं ही हे जे सगळं आहे हे तुम्हाला समजेल. पहिल्यांदा तुम्ही जरी डायग्राम बघितलात आणि नंतर एक्सप्लेनेशन बघितलात तरी तुम्हाला ते समजून जाईल. त्यानंतर ना काय आहे बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ कपल्ड ट्रान्सपोर्ट ऑफ ॲसिटिल कोए अँड NADPH. हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत म्हणजे इथं जे आहेत, ठीक आहे, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ॲसिटिल कोए आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ कपल ट्रान्सपोर्ट म्हणजे ॲसिटिल कोए आणि NADPH हे दोन का महत्त्वाचे आहेत. द ट्रान्सपोर्ट ऑफ ॲसिटिल कोए फ्रॉम मायटोकॉन्ड्रिया टू सायटोसोल इज कपल्ड विथ द सायटोसोमल प्रोडक्शन ऑफ NADPH अँड CO2. या दोन गोष्टींशी त्याचं अटॅचमेंट आहे, लक्षात घ्या. विच इज हायली ॲडव्हान्टेजस टू द सेल फॉर ऑप्टिमम सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड. जेव्हा ॲसिटिल कोए आणि NADPH हे दोन एकत्र त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करतील विथ द हेल्प ऑफ कपलिंग, म्हणजे दोघं एकत्र असताना जेव्हा त्याची मुवमेंट होईल त्यावेळेला जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये फॅटी ॲसिड तयार होण्यासाठी मदत होते. त्यानंतर नेक्स्ट आपला नेक्स्ट स्टेज आहे ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ मॅलोनिल कोए. ॲसिटिल कोए आपण पाहिला तर त्या ॲसिटिल कोएपासून आता कोण तयार होणार आहे, मॅलोनिल कोए तयार होणार आहे. ॲसिटिल कोए इज अ कार्बॉक्झिलेटेड टू मॅलोनिल कोए बाय द एन्झाईम ॲसिटिल कोए कार्बॉक्झिलेज. ॲसिटिल कोए कार्बॉक्झिलेज काय करतो, ॲसिटिल कोए कन्वर्टेड इनटू मॅलोनिल कोए हा तयार करतो. आता फक्त ही एकाच ओळीतली रिॲक्शन नाही आहे, त्याच्यात बरंच अजून काय काय होणार आहे. दिस इज अन ATP डिपेंडंट रिॲक्शन. या रिॲक्शनला 100% ATP लागणार अँड रिक्वायर्स बायोटीन फॉर CO2 फिक्सेशन. इथं काय केला जातो, CO2 आहे तो ॲड केला जातो मॅलोनिलमध्ये आणि हा CO2 ॲड करण्यासाठी बायोटीन नावाचा कंपोनंट जो आहे, ठीक आहे, तर त्याची इथं गरज लागते. द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन ऑफ ॲसिटिल कोए कार्बॉक्झिलेज इज सिमिलर टू दॅट पायरुवेट कार्बॉक्झिलेज.
तुम्ही जी रिॲक्शन पायरुवेट डिकार्बोक्सिलेजमध्ये कार्बोक्सिलेज बघायला मिळेल तशीच सेम तुम्हाला ॲसिटिल कोए कार्बोक्सिलेज बघायला मिळेल. म्हणजे CO2 फिक्स करण्यासाठी एनर्जी द्यावी लागते असं. ॲसिटिल कोए कार्बोक्सिलेज इज अ रेग्युलेटरी एन्झाईम. हा काय करतो, ॲसिटिल कोए कन्वर्ट इंटू मॅलोनिल कोए ही रिॲक्शन करतो. आता इथं बघा तुम्हाला छानशी रिॲक्शन छोटीशी बघायला मिळेल. एवढ्याशाच रिॲक्शनमध्ये तुम्हाला ॲसिटिल कोएचं कन्वर्जन मॅलोनिल कोएमध्ये बघायला मिळेल. हा ॲसिटिल कोए आहे इथं CH3 आहे, CSCOA डबल बॉन्ड O, ह्याला म्हणायचं ॲसिटिल कोए. ठीक आहे. ह्याच्यापासून काय होतं, मॅलोनिल कोए बायोटीन विटामिन आहे हा. बायोटीन काय करतो की CO2 घेऊन येतो प्लस ATP. ह्या दोन गोष्टी काय करतो, देतो. CO2 ची ॲडिशन मॅलोनिलमध्ये होते, त्या ॲसिटिल कोएमध्ये होतं. सो ॲसिटिल कोए कन्वर्ट इंटू मॅलोनिल कोए. आणि एक एनर्जी दिल्यानंतर हा ATP आहे, ATP कन्वर्ट इंटू ADP प्लस IP विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ॲसिटिल कोए कार्बोक्सिलेज. हा एन्झाईम काय करतो, ॲसिटिल कोए मध्ये CO2 ॲड करण्यासाठी मदत करतो. आणि हा CO2 ॲड करण्यासाठी थोडक्यात काय आहे बघा, ॲसिटिल कोए कन्वर्टेड इंटू मॅलोनिल कोए ही रिॲक्शन करण्यासाठी CO2 ची गरज आहे. CO2 त्या ॲसिटिलमध्ये ॲड होतो आणि ॲड करण्यासाठी हा CO2 आणि ATP ह्या दोन्हीचं फिक्सेशन होतं. आणि हे फिक्स करण्यासाठी म्हणजे एनर्जी, CO2 फिक्स करण्यासाठी एनर्जी लागते आणि एनर्जी हा ATP देतो. आणि ही एनर्जी मिळवून मॅलोनिल तयार करण्यासाठी बायोटीन नावाचा विटामिन तिथं लागतो. ठीक आहे स्टुडंट, आताच आपण जस्ट लिपिड मेटाबॉलिझम स्टार्ट केलेला आहे. आणि ह्या लिपिड मेटाबॉलिझममध्ये आपले पहिले जे 2 स्टेजेस आहेत म्हणजे NADP आणि ॲसिटिल कोए कसं 2चं प्रोडक्शन झालं आणि ॲसिटिल कोएचं कन्वर्जन मॅलोनिल कोएमध्ये कसं झालं, या 2 सिम्पलेस्ट रिॲक्शन पाहिलेल्या आहेत. थोडंसं किचकट वाटलं तर व्हिडिओ 2-3 वेळा बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ह्याच्या मी नोट्स पूर्ण लिपिड मेटाबॉलिझम कंप्लीट झाल्यानंतर देईन. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या पद्धतीनं नोट्स काढा. जर काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारायचं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर बरीच लोक रिप्लाय देत नाही आहेत, तर तुम्ही सर्वांनी तो रिप्लाय द्यायचा आहे. ओके, थँक्यू स्टुडंट.